महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे, राज आणि उद्धव एकत्र येणार का? आणि ही चर्चा म्हणजे निव्वळ अफवा नाही, ही चर्चा म्हणजे लाखो मराठी मनांची एक हळूवार आशा आहे. ही कुजबूज प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चाहटळकीत सुरू आहे. एकीकडं शिवसेनेचा वारसा घेऊन चाललेले उद्धव ठाकरे आणि दुसरीकडं बाळासाहेबांचा ठसक्याचा आवाज घेऊन उभे असलेले राज ठाकरे. ही दोन विचारधारा, दोन पायंडे, पण एकच मूळ. आणि आता दोघं जर एकत्र आले तर तो आवाज पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात घुमेल अशी लोकांच्या मनात भावना निर्माण झाली आहे. ही चर्चा फक्त सोशल मीडियापुरती नाही, तर ती लोकांच्या मनाच्या खोल कप्प्यात जाऊन बसली आहे. अनेकांना वाटतंय की जर ही जोडी एकत्र आली तर मुंबईपासून विदर्भापर्यंत, कोकणापासून मराठवाड्यापर्यंत मराठी मतांचं नवं एकत्रीकरण होऊ शकतं. पण या नवी समीकरणाची सर्वात जास्त झळ कोणाला बसू शकते तर ती सध्याच्या सत्ताधारी गटातील काही नेत्यांना, ज्यांनी शिवसेनेतून वेगळी वाट धरली आणि मोठ्या राजकीय निर्णयाच्या आधारे स्वतःची भूमिका सिद्ध केली. उदाहरण द्यायचं झालं तर एकनाथ शिंदेची स्थिती ही अशा वेळी खूप संवेदनशील होते, कारण त्यांचा राजकीय पाया पारंपरिक शिवसैनिकांवर आधारित आहे. आणि जर उद्धव आणि राज यांची जोडी पुन्हा तयार झाली तर हे पारंपरिक मतं कुठे वळेल हे सांगणं अवघड होईल. यातून त्यांचं नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञ मानतायत. याचा अर्थ असा नाही की त्यांचं अस्तित्व संपेल, पण ते मतांचं विभाजन त्यांच्या बाजूने टिकवून ठेवू शकतील का हे येणारा काळ ठरवेल. म्हणूनच आज आपण फक्त बातमी नाही तर एक शक्यता बोलतोय. ही शक्यता महाराष्ट्राचं राजकारण नव्यानं लिहू शकते. जनता सध्या भावनिक आणि विश्लेषणात्मक दोन्ही पातळीवर ही घडामोड पाहते आणि आम्ही म्हणतो हा प्रवास कुणासाठी यशाचा तर कुणासाठी आव्हानाचा ठरू शकतो. पण यात एक गोष्ट नक्की आहे, जनतेच्या मनात पुन्हा एकदा आपल्याच माणसांच्या एकत्र येण्याची हाक उमटते आणि ही भावना कधीही दुर्लक्ष करता येत नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.